आता आपण चक्रवाढ व्याज काढायला शिकूया. दर साल दर शेकडा 10 दराने 200 रुपयांचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? 100. आता आपल्याला माहिती आहे पी म्हणजे मुद्दल, म्हणजे ज्याने आपण व्याज घेतो किंवा देतो, जी रक्कम व्याज घेतो किंवा देतो. आर म्हणजे दर आणि टी म्हणजे वर्ष. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया, फॉर्म्युल्यामध्ये टाकूया आपण. आता आपल्याकडे पी आहे 2000 ब्रॅकेट 1 प्लस आर आहे आपल्याकडे 10 टी आणि हे भागेला 100. टी दिलेला आहे 2 आणि वजा जे मुद्दल म्हणजेच पी 2000. आता याला पूर्णाला आपण सॉल्व करूया. हे 2000 आले इथे 2000. आता इथे आपण आधीच करून घेऊया कॅन्सल. तर राहिलं कोण? 1 प्लस 1 डिवायडेड बाय 10 स्क्वेअर 2000. आता बघा, याला सॉल्व करायचं आहे. ब्रॅकेटला आधी सॉल्व करून घेऊया. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे होईल 10 मल्टिप्लाइड बाय 1 10 प्लस 1 आणि हा 10 स्क्वेअर मायनस 2000. आता बघा, हे जर सॉल्व केलं तर 2000 हे होईल 11 भागेला 10 ब्रॅकेटचा वर्ग 2000. आता 2000 हे असेच याचा 11चा वर्ग 121 10चा वर्ग 100 मायनस किंवा वजा 2000. हा 0 सी कट झाला, हा 0 ह्या 0 शी कट झाला. याला जर आपण सॉल्व केलं तर येते 2420 वजा 2000. जर याला सॉल्व केलं म्हणजे सबट्रॅक्ट केलं तर हे होईल 420. म्हणजे चक्रवाढ व्याज झालं 420. जर आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.